अमरावती परतवाडामध्ये लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाचं प्रकरण मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आरोपीकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला। आरोपी तरुणाचे तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी एमआयएमचा पदाधिकारी शहराध्यक्ष हाजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचा फोटो समोर। मनपा निवडणुकीवेळी ओवेसींच्या सभेदरम्यान स्टेजवर उपस्थित राहून रील शूट केली होती। पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर। राजू शेख या तरुणाकडून अजय म्हस्के नाव वापरून तरुणीची फसवणूक। तरुणीसोबत मंदिरात लग्न करून मुस्लिम तरुणानं 2.5 लाख उकळले। मुंबईत कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। गोरेगावातील नेस्को सेंटरमधील घटना। एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। गोरेगाव ड्रग्स पार्टीमध्ये सहभागी असलेल्या 6 आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। लाईव्ह कॉन्सर्ट प्रकरणी नेस्को सेंटरचे सुरक्षा कर्मचारी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात। नेस्को सेंटरमधील इतर कर्मचाऱ्यांनीही चौकशीसाठी बोलावलं। नेस्को सेंटरमधील पार्टी ड्रग्ज पुरवणारा तरुण आनंद पटेल याला कल्याणहून अटक। पहाटेच्या वेळी खडकपाडा पोलिसांनी आरोपीला अटक करत मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलाय। भोंदू अशोक खरातला 3ऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 4थ्या गुन्ह्यात भोंदू खरातला 19 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी। भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड। समता पतसंस्थेत 57 बनावट खाती। पॅन कार्डच्या माध्यमातून बनावट सह्यांचा धक्कादायक प्रकार उघड। खोट्या सह्यांच्या आधारे मोठं आर्थिक गैरव्यवहार। भोंदू खरातचा सीए ललित पोफळेच्या भावाचे वरळीत 2 आलिशान फ्लॅट। पुणे, सोलापूर आणि मुंबईत पोफळेची एकूण 35 कोटींची मालमत्ता। 8.5 कोटी रुपयात वरळीत 2 फ्लॅट खरेदी केले होते। जावई नाही आले तरी चालतील, पण मुलगी परतली पाहिजे। भोंदू अशोक खराच्या सासूबाई पार्वतीबाई शिंदेंची टीव्ही 9 ला प्रतिक्रिया। सगळं प्रकरण सुरू असल्याची कल्पनाही आम्हाला नव्हती। कल्पना खराच्या आईची प्रतिक्रिया। खरातचं एन्काउंटर करतील असं वाटतं। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य। खरात प्रकरणात सत्ताधाऱ्यांची नावं समोर येणार आहेत। प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया। सीआयडी ईडी असताना खरातचा एन्काउंटर कसा होईल, अंबादास दानवेंचा सवाल। तर तोंडाच्या वाफा चालवून अशी विधानं करतात, भडकवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी अशी वक्तव्य करतात। प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकरांना अशोक खरात प्रकरणात आरोपी करणं गरजेचं। पोलीस चाकणकरांना जाणीवपूर्वक वेगळं अभय देतायत। रुपाली ठोंबरेंचा आरोप, तर कायद्याच्या रक्षकांनी कायद्यानुसार कारवाई करावी। ठोंबरेंची प्रतिक्रिया। आम्ही एसआयटीला भेटायला गेलो तेव्हा सगळे गेट बंद केले होते। मग संशयित चाकणकर भगिनींना शिर्डीमध्ये विशेष वागणूक कशी? सुषमा अंधारेंचा चाकणकरांना सवाल। चाकणकर भगिनींचा तामझाम पाहता कोण कुणाला फसवतंय कळत नाही, अंधारेंचं वक्तव्य। अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानिया उद्या गौप्यस्फोट करणार। 1825 फोन नंबर्सवरून खरातच्या मोबाईलवर कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानियांचा इशारा। मोठ्या मैदानात पंचतारांकित हॉटेल उभारण्यास परवानगी। नगरविकास विभागाकडून नियमावलीत बदल, तर राज्यातील प्लेग्राऊंडची जागा बिल्डरला देणार। मुलांची प्लेग्राऊंड खायचीवर तुमच्यावर वेळ आली आहे का? संजय राऊतांचा सवाल। पुण्यात समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील सांस्कृतिक कार्यक्रमात नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण। विद्यार्थ्यांनी आदिवासी पेहराव करून गाणं सादर केलं, तर चौकशी केली। गाण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं, अनावधानानं सादर झालं। समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांची प्रतिक्रिया। किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल। शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी, तर रायगडावर प्री वेडिंग शूट केल्यास शिवभक्त धडा शिकवतील, गोगावलेंचा इशारा। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। राज्यपालांचीही उपस्थिती। चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी।
दादर चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी असल्यानं दादर आणि आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल, तर गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही प्रमुख रस्तेही बंद। बारामती राहुरीत पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर, सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी, कामासाठी बाहेर असणाऱ्या मतदारांनाही सुट्टी जाहीर। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला वेग, प्रचारासाठी पत्नी प्रियंका कर्डिले आणि बहीण महापौर ज्योती गाडे मैदानात। राहुरी विधानसभा मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार गोविंद मोकाडेंच्या प्रचारासाठी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक, बूथनिहाय नियोजन आणि जनसंपर्क मोहिमेवर तसंच निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा। कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी, बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेबांचा पहिला पुतळा, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। आंबेडकर जयंतीनिमित्त पनवेलमध्ये भव्य रॅलीचं आयोजन, युवकांना शिका, संघटित व्हा, संघर्ष कराचा संदेश नाट्य सादरीकरणासह करण्यात आलाय। आमदार प्रशांत ठाकूर आणि विक्रांत पाटलांची उपस्थिती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सम्राट अशोकाचा अखंड भारत देखावा, फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीनं देखावा साकारण्यात आलाय। देखावा पाहण्यासाठी जिल्हाभरातून भीम अनुयायांची मोठी गर्दी। सिन्नरमध्ये डॉक्टर आंबेडकर जयंतीचा उत्साह, 25 फूट उंचीचा गौतम बुद्धांच्या मूर्तीचा देखावा ठरतोय मुख्य आकर्षण। जयंती समितीकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, मिरवणुकीत प्रशासनाची जय्यत तयारी। मालेगावच्या टोकाडे गावातील भगतसिंगनं बाईकवर स्टंट करत बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे। भगतसिंग यांना या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झालाय। श्री मार्तंड देवस्थान न्यासाच्या प्रमुख विश्वस्तपदी विश्वास गोविंद पानसे यांची निवड, पानसे हे सासवड बार काउन्सिलचे माजी सेक्रेटरी। निवडीच्या प्रसंगी न्यासाचे विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ आणि पुजारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित। भंडाराच्या लाखांदूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते नवीन पोलीस स्टेशन इमारतीचं लोकार्पण, याचवेळी भंडारा पोलिसांच्या दिशा प्रकल्पाअंतर्गत नव्यानं उभारलेल्या ई लायब्ररीचाही शुभारंभ। आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी घेतली आदिवासी शेतकऱ्यांची भेट। 5 आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कक्षात घेतलं होतं विष, जामीन पुनर्वसनाचा मोबदला मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांनी केलं होतं विषप्राशन। धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत, नाना पटोले यांचं वक्तव्य। हिंगोलीतला 72 कोटींचा पूल थेट शेतात पाणी संपल्याची बातमी TV9 मराठीनं दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पुलाची पाहणी, पुलासमोर शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यासाठी 25 कोटींचा निधी मंजूर झाल्याची शेतकऱ्यांची माहिती। धुळ्याचा पारा 41 अंशांवर, विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड रोखण्यासाठी महावितरणकडून कूलरची सोय, तालुक्यात 36 ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी 106 कूलर, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती। डिझेल दरवाढीमुळे कोकणातील मासेमारी संकटात, मासे टंचाई आणि इंधनाचे वाढते दर यामुळे मासळी महागली, मच्छीमारांना आर्थिक फटका बसताना संकटात वाढ। रायगड जिल्ह्यातही उष्णतेच्या झळा, महाडमध्ये तापमान 39 अंशांवर, 40च्या पुढे तापमान जाण्याची शक्यता, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा, नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला। नागपूर विमानतळावर नो पिकअप अँड नो ड्रॉप आंदोलन, नागपूर विमानतळावर आजपासून अनेक कॅब बंद, प्रवाशांचे हाल, नागपूर विमानतळावरील प्रीपेड टॅक्सी बूथची मागणी। ठाणे आणि मुलुंड दरम्यान होणाऱ्या रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा, नव्या रेल्वे स्थानकाच्या कामासाठी 256 कोटीची आर्थिक तरतूद, रेल्वे स्थानक 2029 पर्यंत ठाणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता।
गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत फक्त 8 उमेदवारी अर्ज प्राप्त। सांगलीच्या आंधळीमध्ये रंगला रिव्हर्स ट्रॅकर शर्यतींचा थरार। श्रीनाथ देव बाबा यात्रेनिमित्त सिद्धेश्वर यात्रा कमिटीकडून स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत पंचक्रोशीतील 20हून अधिक ट्रॅक्टर चालकांनी सहभाग घेतला। सांगलीच्या आंधळीमध्ये श्रीनाथ देवाच्या यात्रेच्या निमित्तानं भव्य कुस्त्यांचं आयोजन। कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतून कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली। वाईतील एक्सरमध्ये साम्राज्य ग्रुपतर्फे बैलगाडा शर्यतीचं आयोजन। स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। चिक्या सर्जा आणि रायफल सोन्या या बैलजोड्यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। लातूरच्या सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी खडकाळ जमिनीत केली आंब्याची यशस्वी लागवड। तांबळा गावचे नरसिंग लंगोटे यांनी 30 एकरात बागेतून मिळवलाय कोटींचा नफा। पुण्याच्या कापूरहोळ गावामध्ये विराट हिंदू संमेलन संपन्न। सकल हिंदू समाज कापूरहोळ ग्रामस्थांतर्फे संमेलनाचं आयोजन। संमेलनात हिंदुत्ववादी प्रमुख व्यक्तांकडून उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील एका गावात हल्ल्यात एक जण जखमी। वाघाच्या हल्ल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय। आमदार संजय पुराम यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली आहे।